दहशतवाद्यांच्या मागावर सुरक्षा दलाचे जवान, कसून शोध सुरू। सहलीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबारानंतर बैसंदरमध्ये अफरातफरी, पहलगाम हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर। पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड, लष्कर-ए-तोयबाचा मोहरक्या सैफुल्ला कस्तुरीच्या धमकीचा व्हिडिओ समोर। तर हल्ल्यावेळी 2 दहशतवादी पश्तून भाषेतनं बोलत असल्याची स्थानिकांची माहिती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा। धर्म विचारून पर्यटकांना मारलं, संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार, राजनाथ सिंग यांचं आश्वासन। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं अंतिम दर्शन, पीडित कुटुंबांचं सांत्वन। दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंचं पार्थिव पनवेलमध्ये दाखल, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह नातेवाईकांना अश्रू अनावर। दहशतवादी हल्ल्यानंतरही पर्यटक श्रीनगरमध्ये दल लेकमध्ये घेतला शिकारा राईडचा आनंद। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरनं देशभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी निदर्शनं करत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी। पहलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप, पत्नी हिमांशीचा सॅल्यूट करत अखेरचा निरोप। भारतातल्या मुस्लिमांवरती अन्याय झाल्याची भावना, हल्लेखोरांना वाटलं की मुस्लिमांसोबत चुकीचं घडतंय, रॉबर्ट वाड्रा यांचं वादग्रस्त विधान, तर वाड्रांनी माफी मागावी, भाजपची मागणी। आयपीएलच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध, काळी पट्टी बांधून मैदानामध्ये उतरले खेळाडू, मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी वाहिली श्रद्धांजली।